सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शेनपूर येथील सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते साक्रीचा नवनिर्वाचित आमदार मंजुळा गावित यांचा भव्य नागरी सत्कार काल शेनपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आमदार मंजुळा गावित यांचा सरपंच व उपसरपंच शेनपूर ग्रामपंचायत यांच्या वतीने भव्य असा नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी शेनपूर ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेनपूर गावच्या सरपंच सौ निकिता आकाश काकुस्ते यांनी आमदार मंजुळा गावित यांचे स्वागत व सत्कार केला। तसेच सौ छबीबाई माळीच उपसरपंच शेनपूर यांनी देखील मंजुळा गावित यांचा सत्कार व स्वागत केलं। विशेष उपस्थिती म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीरामजी गावित, पंकज मराठे, अजय सोनवणे, युनुस पठाण हे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन शेनपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री आकाश काकुस्ते, पृथ्वीराज काकुस्ते, राजशेखर आहेरराव, ललित काकुस्ते यांनी केले। यावेळी आमदार महोदय आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या की येणाऱ्या काळात आपण भरघोस निधी आपल्या गावासाठी उपलब्ध करून देऊ, तसेच बचत गटांना प्रोत्साहित करत लघु उद्योगांना चालना देऊ व आपल्या शेनपूर गावचा चेहरा मोहरा बदलून देऊ, असे आश्वासन यावेळी आमदारांनी गावकऱ्यांना दिले। जागर जनस्थानसाठी चंद्रशेखर आहेरराव, धुळे। उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी मला दोन ते अडीच महिने होत आले आणि आज मी आली। खरं तर लगेच निकालाच्या नंतर लगेच येऊन मी तुमचं सगळ्यांचं आभार मानण्यासाठी मी यायला पाहिजे होतं, परंतु 2-2.5 महिन्यानंतर मी आली आणि त्याबद्दल उशीर झाला, म्हणून मी आपल्याकडनं आमच्या गावित परिवाराच्या वतीने मी आपलं सर्वांचं मनापासून मी क्षमस्व आहे आणि सगळ्यांचं, या आपल्या गावातील सर्वांचं, लहान थोरांचं मनापासून मी आपलं खूप आम्ही गावित परिवाराच्या वतीने मनापासून आपलं सगळ्यांचं आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देते। फक्त निवडणुकीच्या वेळेस आपण सगळे जेवढे मतदान करणारे होतो एवढ्यांनी सहकार्य केलं नाही, तर आपल्या ह्या समोर बसलेले जे घरांमध्ये असतील ते लहान बालकांनी सुद्धा त्यावेळेस अतिशय खूप म्हणजे त्यांनी सुद्धा मोठं सहकार्य करून आणि मोठ्या याच्यात आनंदात उत्साहात त्यांनी प्रत्येक वेळेस याच्यात प्रचारात सुद्धा त्यांनी खूप मोठा सहभाग घेऊन अगदी बालगोपालांनी सुद्धा खूप मोठा त्यांनी प्रचार केला आणि प्रत्येकाला हवं व अगदी लहान पोरग जरी असेल त्याला जरी तुम्ही आज विचाराल ताई तुम्ही ह्या ताईंना ओळखता का, ह्या बाईला ओळखता का, असं जरी म्हटलं तरी ते मुलगा एवढंसं जरी असेल 3-3.5 वर्षाचं तरी तो अगदी हसत म्हणतो हो मी ओळखतो। नाव विचारलं तर नाव सुद्धा अगदी सांगतो। म्हणून मला इतका अभिमान वाटतोय आपल्या ह्या बालगोपालांचा सुद्धा की त्यावेळेस नेमकं दीपावलीची सुट्टी होती, सर्व बालक घरांमध्ये होते आणि निवडणुकीचा प्रचार होता, गावागावांमध्ये प्रचाराची धुरा मोठ्या याच्याने चालत होती आणि त्यावेळेस प्रत्येक बालकांच्या तोंडात सुद्धा नेमकं आमच्याविषयी जो आदर होता, प्रेम होतं, ते खरं आपण सगळ्यांनी दाखवून दिलं। म्हणून पुनश्च मी आपल्या सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद देते। एवढंच नव्हे तर आपल्या यावेळेस जसं मागची 2019ची इलेक्शन निवडणूक त्यावेळेस ही एक ऐतिहासिक अशी निवडणूक अपक्षमध्ये तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेस मला खूप साथ दिलेली होती आणि त्याच पद्धतीने पुन्हा अजून दुसऱ्यांदा सुद्धा आपला हा काटवांचा पट्टा म्हणजे आपलं शेलबारी पासून इकडनं जर आपण पाहिलं शेलबारी असेल, काटवान आपलं 16 गाव काटवान आणि इकडनं पूर्ण आपला पूर्व पट्टा तिकडं पाहिलं तर आपला माळमाथा आणि तिकडं हा सर्व संपूर्ण इकडं दैवेल पिंपळनेर पासून हा जो पूर्व पट्टा आहे आपल्या सर्वांनी खरोखरच खूप मोठं एक नवा इतिहास तुम्ही सगळ्यांनी घडवून दिला। म्हणून आपलं सगळ्यांचं खरोखरच मी तुमच्या सगळ्यांच्या ऋणात आम्ही गावित परिवार कधीही आम्ही विसरणार नाही। आपल्याला एवढं आम्ही तुम्ही जेवढं प्रेम दिलं त्याच्यापेक्षा दाम दुप्पट आम्ही जास्तीत जास्त तुमच्या सगळ्यांच्या सेवेत आम्ही रात्रंदिवस तुमच्या सगळ्यांच्या सेवेत आम्ही कटिबद्ध असू एवढं मी आश्वासित करते आणि हे पुढील 5 वर्ष सुद्धा आम्ही रात्रंदिवस आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी कधीही तुम्ही आम्हाला आवाज दिला तरी आम्ही